पद्धतीने या ठिकाणी सूर्याच्या साक्षीनं या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या फायनलच्या फेऱ्याचा निकाल घोषित केला जातोय। आजच्या या मैदानामध्ये एकूण 12 गाड्या फायनलसाठी पात्र ठरल्या, त्यामध्ये 4 गाड्या झाल्या आणि एका गाडीला या ठिकाणी पट्टीचं ऑब्जेक्शन आलं, पट्टीच्या पुढे पाय असल्यामुळं त्याही गाडीला या ठिकाणी उत्तेजनाचं बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। त्यातली पहिली गाडी आहे त्याच क्रमांक 3 वर धावलेली गाडी विजय रामदास सांगळे रोहिणी यांचा, सरकार आणि शेखर पाटील, किरण पाटील, सुपात्रे यांचा कारगिल। या ठिकाणी दुसरी गाडी लॉबी टेस्टसाठी या ठिकाणी गाडी पात्र झाली, त्या गाडीला उत्तेजनाचं बक्षीस दिलं जाणार आहे। ती गाडी तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी हिंद केसरी सूर्या सम्राट डान्स क्लब माळवाडी यांचा सम्राट आणि प्रतीक मधुकर आडसो आळेवाडी यांचा तेजा। तिसरी गाडी लॉबी टेस्ट झाली, ती गाडी तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी प्रसिद्ध चक्री व्यापारी संडी मिस्त्री तळेगाव यांचा VIP राणा आणि रफिक मिस्त्री जावेद ड्रायव्हर नाणेगाव यांचा बादशाह। चौथी गाडी या ठिकाणी लॉबी टेस्ट झाली, ती गाडी त्याच क्रमांक 7 वर धावलेली गाडी सौ उर्मिलाताई माणिकसाई गायकवाड मथुरा अमरराव चिंचाळे यांचा घरचा साज अर्जुन आणि राजा। आणि पाचवी गाडी त्याच क्रमांक 12 वर धावलेली गाडी शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट आणि सिद्धिराम वसराव हत्तीकाळे यांचा बलमा। या गाड्या या ठिकाणी लॉबी टेस्ट झाल्या, त्यामुळे सर्वांना या ठिकाणी एकत्र बक्षीस घेऊन या ठिकाणी उत्तेजनाच्या बक्षिसाचा या ठिकाणी मान सन्मान दिला जाईल। आजच्या या मैदानातील 7 नंबरचा मानकर ठरला एक शिस्तबद्ध मैदान सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हिंद केसरी मैदानातला 7 नंबरचा मानकर ठरला त्याच क्रमांक 11 वर धावलेली गाडी सूर्य किशोर आनंदा पाटील बोडोली यांचा रामासेठ आणि दत्तात्रय प्रकाश जगदाळे कुंटे यांचा वजीर हे आजच्या या मैदानातील 7 नंबरचे मानकर ठरले। 6व्या क्रमांकाचा मानकर ठरला तास क्रमांक 10 वर धावलेली